ऐका ना, एक असा माणूस ज्याने आपल्या भन्नाट विनोदाने अख्ख्या महाराष्ट्राला हसवलं. मुंबईच्या लालबागमधल्या एका साध्या कामगार कुटुंबात कृष्णा कोंडके नावाचा मुलगा जन्माला आला. पुढे हाच कृष्णा संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका दादा कोंडके झाला. पण दादा होण्याचा प्रवास काही सोपा नव्हता. घरची परिस्थिती साधी होती. त्यांनी अपना बाजारमध्ये नोकरी केली आणि त्यांचा पगार होता फक्त 60 रुपये. पण दादांकडे एक खास गोष्ट होती, लोकांना हसवण्याची कला. सेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून त्यांचा रंगभूमीशी संबंध आला आणि मग भेट झाली लेखक वसंत सबनीस यांच्याशी आणि दोघांच्या भेटीतून तयार झालं विच्छा माझी पुरी करा हे नाटक. या नाटकाचे तब्बल 1500 पेक्षा जास्त प्रयोग झाले आणि दादा महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. यानंतर दादांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तांबडी माती आणि त्यानंतर आला सोंगाड्या. सोंगाड्याने तर दादांची एक वेगळीच ओळख निर्माण केली. त्यांची गावाकडची भाषा, भन्नाट देहबोली आणि साध्या गोष्टीतून विनोद काढण्याची स्टाईल लोकांना अक्षरशः वेळ लावून गेली. यानंतर एकटा जीव सदाशिव, अंधळा मारतो डोळा, पांडू हवलदार, राम राम गंगाराम असे चित्रपट येत गेले. आणि दादांच्या यशाची गोष्ट ही ऐकून तुम्ही थक्क व्हाल आणि म्हणाल क्या बात है दादा. दादांच्या सलग 9 चित्रपटांनी सिल्व्हर जुबली गाठली. म्हणजे तब्बल 9 चित्रपट सलग 25 आठवडे थिएटरमध्ये चालले आणि याच विक्रमांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. आता विचार करा, 60 रुपयांच्या पगारापासून सुरुवात करणाऱ्या या माणसाच्या नावावर पुढे जागतिक विक्रम झाला. असंही म्हणतात की दादांचा मराठी चित्रपट थिएटरमध्ये जोरात चालू असेल तर राज कपूर आपला चित्रपट रिलीज करण्याबाबत थोडे थांबायचे, कारण दादांच्या चित्रपटामुळे थिएटरमध्ये प्रचंड गर्दी असायची. राज कपूर यांनी बॉबीची रिलीज सुद्धा दादांच्या चित्रपटांमुळे पुढे ढकलली होती. किती लोकप्रियता जबरदस्त असेल त्यावेळेस दादांची, विचार करा. पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात शेवटचा दिवस हा येतोच. 14 मार्च 1998ला दादांचं निधन झालं आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांबद्दल पत्रकार अनिता पाध्ये यांच्या आठवणींनुसार दादांची तब्येत अचानक बिघडली होती, तर त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स सुद्धा मिळत नव्हती, अशी त्यांनी आठवण सांगितली आहे. बघा, ज्यांनी आयुष्यभर लाखो लोकांना हसवलं, ज्यांच्या चित्रपटांनी थिएटर गाजवलं, ज्यांच्या नावावर गिनीज रेकॉर्ड होता, त्या दादांच्या शेवटच्या प्रवासात अशी वेळ आली होती. दादा आज आपल्यात नाहीयेत, पण त्यांचे संवाद, चित्रपट आणि तो भन्नाट अंदाज आजही महाराष्ट्र विसरलेला नाहीये. 60 रुपयांपासून सुरुवात करून लाखो लोकांच्या मनावर राज्य करणारा हा माणूस म्हणजे दादा कोंडके. दादा गेले, पण महाराष्ट्रातल्या मनातला दादा आजही जिवंत आहे. तुम्हाला दादा कोंडकेंचा कोणता चित्रपट सगळ्यात जास्त आवडतो आणि तुमच्यापैकी असं कोण कोण आहे ज्यांनी दादा कोंडकेंना प्रत्यक्षात पाहिलंय त्यावेळी? कमेंटमध्ये नक्की सांगा.